तुमचं नाव काय? सुमित्रा दोंडे. तर आता आपण तुमची शुगर चेक करू. जेवण करून 2 तास झाले ना? तर शुगर चेक करू आपण. कॉटनची शुगर आलेली आहे ती 226 आहे. आता आपण यांना हातावर स्प्रे मारणार यांच्या आणि अर्ध्या तासाने परत आपण यांची शुगर चेक करणार आणि आता बघूया किती शुगर येते ती. हातावर स्प्रे मारलाय तुम्ही. आता हात असे घासा एकमेकाला. आता आपल्याला बेबीत 1-2-3 ड्रॉप टाकायला. अर्धा तास झालेला आहे. आता आपण परत एकदा बघू तुमची शुगर लेवल काय आहे. आता आपण अर्धा तासाने शुगर चेक केली. आता शुगर आली 159. पूर्वीची शुगर अर्धा तासाची शुगर बघा आणि आत्ताची शुगर बघा 159. काका तुमची आपण शुगर चेक केली जेवणानंतर, बरोबर? तुम्ही जेवण करून आला 2 तास आपण शुगर चेक केली तर तेव्हा तुमची शुगर होती 226, बरोबर? आपण स्प्रे मारला आणि नाभीमध्ये ते एक स्प्रे मारला आणि अर्धा तासाने आपण चेक केलं तर ती आत्ता जवळपास 226 शुगर होती तुमची सुरुवाती अर्धा तासापूर्वी. आता आली 159, म्हणजे तुमचे 67 पॉईंटनी शुगर कमी झालेली आहे नुसते स्प्रेनी. आपण तुम्हाला गोळी दिली का खायला? काय कुठलं इंजेक्शन दिलं का? काय काहीच नाही, बरोबर? फक्त स्प्रे मारला आणि स्प्रेवर एवढा रिझल्ट आहे. तर आपण तुम्हाला आता हे स्प्रे आणि नाभीमध्ये टाकायचं जेल ते देऊ आणि तुम्ही प्रत्येक महिन्याला अशी चेक करत जावा शुगर किती आहे किती आहे. म्हणजे बॅलन्स झाली पाहिजे. 70 ते 140 स्टँडर्ड लागतं. 140-150 तुमची शुगर राहिली पाहिजे 5-6 महिन्यांनी. प्रत्येक महिन्यात चेक करायचं. जसं आता आपण चेक केलं तसं प्रत्येक महिन्यात चेक करायचं किती शुगर कमी होती किती शुगर कमी होती. तुम्हाला जाणवलं की काही लोकांची 3 महिन्यात पण शुगर बॅलन्स होती, काही लोकांना 6 महिने लागतात. पत्ते पाळण्यावर आहे. तुम्ही जेव्हा पत्ते पाळाल तेवढी फास्ट पण होईल, 2 महिन्यात पण होईल. पण तरी आपण धरू की बाबा 3 ते 6 महिने लागते.